त्या सत्संगाच्या मार्गावरती चालणारा आर्य भिक्षुश्रावक संघ असे जे तीनही रत्ने भूतकाळामध्ये होऊन गेले, भविष्य काळामध्ये होणार आहेत व वर्तमान काळातील अशा तीनही रत्नांना वंदन. त्याच प्रकारे माझे आचार्य माझे उपाध्याय यांनाही वंदन. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ भंतेजी यांनाही वंदन. त्याचप्रकारे या ठिकाणी उपस्थित सर्व उपासक उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व मंगल भावना करून मी या धर्मदेशनेला सुरुवात करतो. उपासक उपासिकांना ज्यावेळेस आपण भगवान बुद्धांचा धर्म आणि भगवान बुद्धांचा भिक्षुसंघ या तीन रत्नाबद्दल श्रद्धा उत्पन्न करतो आपल्या मनामध्ये, तर आपण त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या चित्तामध्ये तीन रत्नांबद्दल श्रद्धा असते, आपलं जे चित्त असतं ते श्रद्धायुक्त चित्त असतं. श्रद्धायुक्त चित्ताने आपण तर्क वितर्क करतो, दान पुण्य कर्म करतो, धर्मश्रवण करतो, धर्मचर्चा करतो, शील ग्रहण करतो, शिलावरती चर्चा करतो. हे श्रद्धायुक्त चित्ताने या सर्व गोष्टी करत असताना जे श्रद्धा चित्त उत्पन्न झालेलं आहे ते जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये उपस्थित असते तोपर्यंत आपलं पुण्य होत असतं. भगवान म्हणतात की एक क्षणभर एक डोळ्याची पापणी झाकून उघडेपर्यंत एवढ्या वेळपर्यंत एखाद्याच्या चित्तामध्ये श्रद्धा असेल, एखाद्या व्यक्तीच्या चित्तामध्ये मैत्री असेल, एखाद्या व्यक्तीच्या चित्तामध्ये अनित्य भाव असेल, आर्य सत्याबद्दलचं चिंतन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून उपासकांना श्रद्धेकडून प्रज्ञेकडे जायचं आहे. प्रज्ञा ही श्रद्धेला चांगली मजबूत करत असते. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की साधारण लोक विचार करतील की एखादा साधारण व्यक्ती आहे, त्याची आई मरण पावली, वडील मरण पावले, भाऊ बहीण नवरा बायको सगळे मुलं मरण पावले, तो एकटाच राहिला. तर सामान्य व्यक्तीला काय वाटेल की माझं खूप मोठं नुकसान झालं. भगवान म्हणतात हे खूप छोटं नुकसान आहे. पहा, एखाद्या व्यक्तीचे सगळे नातेवाईक जरी मरण पावले तरी एखाद्या व्यक्तीला काय वाटेल खूप मोठं नुकसान झालं. पण भगवान काय म्हणतात, सम्यक संबुद्ध म्हणतात की हे खूप अल्प नुकसान आहे, खूप छोटी हानी आहे ॲज कम्पेअर टू प्रज्ञा. जर प्रज्ञेची हानी झाली तर ती सगळ्यात मोठं नुकसान असतं. त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये नवीन मूल जन्माला येते, नवीन व्यक्ती घरामध्ये येते, परिवार वाढतो, तर एखाद्याला वाटतं की आम्हाला खूप लाभ झाला, आमचा परिवार खूप वाढला. पण सम्यक संबुद्ध म्हणतात उपासकांनो, तो होणारा जो लाभ आहे, एखाद्याला वाटेल की माझा परिवार खूप वाढला, एखाद्याच्या परिवारामध्ये 10, 20, 30, 40, 50 असे लोक असतात, तर त्यांना वाटतं की माझा परिवार खूप मोठा आहे, तर त्यांना खूप लाभ होईल असं वाटत असतं. पण भगवान म्हणतात की हा जो लाभ आहे हा खूप छोटा लाभ आहे. कारण सगळ्यात या जगामध्ये सर्वश्रेष्ठ लाभ कोणता आहे तर तो आहे प्रज्ञेची वृद्धी. म्हणून उपासकांनो, ही प्रज्ञा खूप महत्वाची आहे. प्रज्ञा महत्वाची का आहे? कारण सम्यक संबुद्धांनी प्रज्ञा महत्वाची आहे म्हटली. आणि बाबासाहेबांनी सुद्धा जो मूलमंत्र दिला प्रज्ञा, शील आणि करुणा, या अर्थाने बाबासाहेबांनी पहिल्यांदा प्रज्ञा सुरुवातीला दिली. कारण का की जर प्रज्ञा असेल, प्रज्ञापूर्वक शील पालन करणं होत असेल तर त्याला समजतं की कशा प्रकारे शील पालन केले जाते. शीलाचा उपयोग
शिलाचं पदस्थान, त्यानंतर शिलाने उत्पन्न होणारे आपल्या चित्तामधले तर्क वितर्क, शिलाने होणारी गती, ह्या सगळ्या गोष्टींवरती तो चिंतन म्हणून कधी करेल, त्याच्यामध्ये प्रज्ञा असेल. तर प्रज्ञा म्हणजे काय? कुशल समजणे, अकुशलही समजणे, आणि अकुशलाला सोडणे आणि कुशलाला वाढवणे, याला काय म्हटलं जातं? प्रज्ञा असं म्हटलं जातं. म्हणून उपासकांनो, प्रज्ञावान व्यक्ती चांगल्या प्रकारे शील पालन करू शकतो, आणि प्रज्ञावान आणि शील पालन करणारा व्यक्ती याच्या चित्तामध्ये चांगल्यापैकी करुणा उत्पन्न होऊ शकते. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रज्ञावानही होते, शीलवानही होते, म्हणून त्यांच्या चित्तामध्ये अनंत सर्व समस्त प्राणमात्रांविषयी त्यांच्या मनामध्ये करुणा होती, म्हणून त्यांनी सर्वांसाठी चांगले काम केलेले आहे. म्हणून उपासकांनो, हा जो प्रज्ञावान व्यक्ती आहे, ह्याच प्रज्ञावान व्यक्तीला दुसरं नाव म्हटलं जातं की दृष्टीसंपन्न व्यक्ती, दृष्टीसंपन्न पुद्गल, दृष्टीसंपन्न व्यक्ती म्हटलं जातं. आपल्या सर्वांना दृष्टीसंपन्न पुद्गल व्हायचं आहे. जो दृष्टीसंपन्न, भगवान काय म्हणतात की ही असंभव गोष्ट आहे की दृष्टीसंपन्न व्यक्ती सगळ्या संस्कारांना नित्य म्हणेल. ही असंभव गोष्ट आहे. दृष्टीसंपन्न व्यक्ती कधीही कोणत्याही संस्कारांना नित्य म्हणणार नाही. मग ते काही संस्कार असतील, वाचिक संस्कार असतील किंवा मानसिक संस्कार असतील, तो कधीही कोणत्या संस्कारांना नित्य म्हणणार नाही, कारण सगळे संस्कार हे अनित्य आहेत. फक्त आणि फक्त एखादा पृथक्जन मिथ्या दृष्टीत व्यक्तीच काय करू शकतो की सगळ्या संस्कारांना नित्य मानून जीवन जगतो. त्याच प्रकारे दृष्टीसंपन्न पुद्गल असा विचार करून विहार करणं असंभव आहे की तो सगळ्या संस्काराला सुख म्हणेल. दृष्टीसंपन्न पुद्गल कधीही कोणत्याही संस्कारांना सुखी म्हणणार नाही. कधीही दृष्टीसंपन्न पुद्गल सगळ्या संस्कारांना सुख आहे असं म्हणणार नाही, असं मानणार नाही, असं मानसिकाही करणार नाही. कारण का? या जगामध्ये सगळ्यांना माहित आहे की जीवन दुःखी आहे, सगळ्यांनाच माहित आहे जीवन दुःखी आहे. फक्त जो प्रज्ञावान आहे तो दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण जो पृथक्जन आहे तो या दुःखी जीवनालाच काय करत असतो? सुखी जीवन, त्या दुःखी जीवनामध्ये सुख शोधत बसलेला असतो. पहा, हा फरक असतो पृथक्जन व्यक्तीमध्ये आणि प्रज्ञावान व्यक्तीमध्ये. प्रज्ञावान व्यक्ती असा विचार करणं आणि अशी धारणा मनामध्ये तो पकडून बसेल असं असंभव आहे की तो सगळ्या धर्मांना नित्य म्हणेल. कधीच दृष्टीसंपन्न पुद्गल, दृष्टीसंपन्न व्यक्ती सगळ्या धर्मांना कधीही आत्म म्हणणार नाही, कधी तो सगळ्या धर्मांना नित्य म्हणणार नाही. तो दृष्टीसंपन्न पुद्गल, त्याला माहित असतं की तो सगळ्या धर्मांना नित्य नाही म्हणणार, सगळ्या धर्मांना अनित्य म्हणेल आणि सगळे धर्म हे अनात्म आहेत असाच तो विचार करेल, असा मानसिकार करेल आणि अशी धारणा आपल्या मनामध्ये ठेवेल. पण याच्यावर हे संभव आहे पृथ्वीच्या व्यक्तीच्या बाबतीत की तो सगळ्या धर्मांना काय म्हणेल? नित्य म्हणेल. तो सगळ्या धर्मांना काय म्हणेल? आत्म म्हणेल. म्हणून उपासकांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की जो दृष्टीसंपन्न पुद्गल आहे तो कधीही, त्याच्यासाठी ही असंभव गोष्ट आहे की तो बुद्ध, धम्म आणि संघ या बुद्ध शास्त्र सोडून बाहेरच्या जो शास्त्र आहे, बाहेरचा जो उपदेशक आहे त्याच्याकडून ग्रहण करेल धर्माची काय गोष्ट, त्याच्यासाठी ही अशक्य गोष्ट आहे, असंभव गोष्ट आहे, त्याच्यासाठी ही अनुचित गोष्ट आहे. फक्त जो पृथक्जन पुद्गल आहे तोच बुद्ध शासनाच्या बाहेरच्या व्यक्तीकडून काय करू शकतो? धर्मोपदेश ग्रहण करू शकतो. त्याचप्रमाणे दृष्टीसंपन्न पुद्गल हा कधीही आईची हत्या करणार नाही, वडिलाची हत्या करणार नाही, अरंताची हत्या करणार नाही, भिक्षू संघामध्ये फूट पाडणार नाही, बुद्धाचं रक्तही पाडणार, बुद्धाचं रक्तही
बुद्धाचं रक्तही घालवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि तो भिक्षू संघामध्ये फुटेल करणार नाही. फक्त ह्या गोष्टी फक्त एक पृथकजन पुद्गलच करू शकतो. म्हणून उपासकांना पहा, प्रज्ञा ही खूप महत्वाची आहे. प्रज्ञावान व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून उपासकांनो, आजच्या दिवशी मला जो छोटासा वेळ भेटला धम्मदेशना करण्यासाठी, या धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला जे प्रज्ञेच्या बाबतीत सांगितलं आणि त्यानंतर मी जे तुम्हाला दृष्टीसंपन्न पुद्गलाच्या बाबतीत सांगितलं, त्यानंतर मी जे तुम्हाला बाबासाहेबांनी जो प्रज्ञा पहिल्यांदा का सांगितली हे मी जे तुम्हाला सांगितलं, तर या धर्मदेशनाच्या प्रभावाने तुमचं सर्वांचं मंगल हो, तुमचं सर्वांचं कल्याण हो, तुमच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाबद्दल श्रद्धा निर्माण हो. या धर्मदेशनाच्या प्रभावाने तुमचं चित्त निर्वाणाकडे झुको. या धर्मदेशनाच्या प्रभावाने माझ्याही चित्तातील माझे जे सम्यक संकल्प असतील ते चिरकालामध्ये पूर्ण होत भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सुते भवन्तु ते.